नेरा नदीमधून भीमा नदीमध्ये 30,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू। पंढरपूरमधील भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन जुना पूल पाण्याखाली, तसंच भीमा पात्रामधील मंदिरं पाण्याखाली। सलगच्या पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ। अरविंद पूल या ठिकाणी कृष्णा नदीची पाण्याची पातळी 16 फुटांवर। सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ। पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी 17 फुटांवर। कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर अजूनही कायम। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी प्रथमच गुजरातच्या दौऱ्यावर। गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींचा जोरदार स्वागत। अहमदाबादमध्ये मोदींचा जोरदार रोड शो। गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील स्वस्तिक भवनाचं भूमिपूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संकल्पनेतून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी। पाकिस्तानमध्ये फिरताना ज्योती मल्होत्राला AK-47 सह सुरक्षा कर्मचाऱ्यांचा पहारा। ज्योतीची सुरक्षा पाहून स्कॉटिश ब्लॉगरकडनं आश्चर्य व्यक्त। लाहोरच्या अनारकली बाजारामध्ये फिरतानाचा ज्योतीचा व्हिडिओ समोर। देशभरामध्ये कोरोनाचे 1000हून अधिक रुग्ण। मागील 5 ते 6 दिवसात 752 नव्या रुग्णांची नोंद। केरळमध्ये सर्वाधिक 430 तर महाराष्ट्रात 209 कोरोना बाधित रुग्ण। आतापर्यंत 4 मृत्यू। IPL मध्ये आज पंजाब विरुद्ध मुंबई निर्णायक लढत। विजयी संघाला प्लेऑफच्या टॉप 2 मध्ये जाण्याची संधी। 29 मे पासून प्लेऑफचे सामने।